डॉक्टर सौ रचिता कौरवार मैडम आणि डॉक्टर सौ रचिता अशोकराव कौरवार मैडम। प्युअर होमिओपॅथिक क्लिनिकचा शुभारंभ होत आहे, जी की माझ्या होमिओपॅथिक प्रॅक्टिसमध्ये सेकंड इनिंग आहे। 6 वर्षाच्या गॅप नंतर मी पुन्हा इथे नव्याने रुजू होत आहे आणि दुसरा प्रोग्राम आहे यशाच्या मागे जे गुरुजन होते त्या गुरुजनांचा त्यामुळे ऊर्जा मिळत असते आणि आज आम्ही भाग्यवान आहोत गरबा कुटुंबीय की आज पूजनीय नराशान महाराज यांच्या शुभाशीर्वाद मिळत आहेत आणि आमचे हे सौभाग्य आहे की ते उपस्थित आहेत, मंचाची शोभा वाढवत आहेत। त्यानंतर माननीय गंगाधर राठोड साहेब, भारगव सर आता थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल। तसेच अशोक बनकुलवार संस्था आणि आयएमएचे पदाधिकारी डॉक्टर राम श्रीरामे सर आणि डॉक्टर परिसरातील महाजन मंडळी साहेबांचे सर्व मित्र परिवार आणि विद्यानगर जिथे आमचं मातोश्री हसनाटक डॉक्टर बनकुलवार सर त्याबद्दल सविस्तर आपल्याला सांगतीलच। होमिओपॅथिक क्लिनिकचा शुभारंभ संभाजीनगर येथील DKNM कॉलेजमध्ये झाले। कॉलेजच्या तिन्ही होमिओपॅथीज करायचं आहे। यामध्ये दोघं जण माझ्या पाठीशी खंबीर उभे होते, त्यामुळेच आजचा दिवस उजाडला असं मला वाटतं। त्यामधले एक म्हणजे माझे वडील श्री विश्वनाथ सोनावार, ज्यांनी ग्रामीण भागामध्ये राहूनही आजपासून 28 वर्ष पूर्वी मला होमिओपॅथीचे शिक्षण दिले आणि माझी एक मोठा होता लग्नानंतरचा। आणि लग्नानंतर एखाद्या मुलीच्या आयुष्यामध्ये तिचा पती आणि घरातील मंडळी यांचा पाठिंबा नेहमीच माझ्या पाठीवर असायची आणि आमचे सर म्हणजे मुखेडचे हृदयराज आणि माझे हृदयस्थ डॉक्टर अशोक कौरवार पासून मुखेडवासियांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देत आहेत। डे फर्स्ट पासूनच मला त्यांनी होमिओपॅथीच कर असा सल्ला दिला आणि प्रशस्त आणि मॉडर्न असं होमिओपॅथिक क्लिनिक राहावं हे माझ्यापेक्षाही आमच्या सरांचं खूप मोठं स्वप्न होतं, मला पाहायचंय आणि त्यांच्याच मुळे आज असं सुसज्ज असं इथं होमिओपॅथिक क्लिनिक मला त्यांनी उभं करून दिला। आता थोड्याच वेळात तुम्ही पण पाहाल आणि मला माझ्या होमिओपॅथीचा मार्ग मोकळा करून दिला, त्याबद्दल मी त्यांची आभार तर व्यक्त करू शकत नाही, पण मला स्वानंद त्यांनी मिळवून दिला त्याबद्दल खूप खूप। प्रत्येक वळणावर त्यांनी माझी साथ दिली आहे, प्रोत्साहन दिले। माझी मुलं पण म्हणाली, मी म्हटलं आता मला इतके आमच्यामुळे तू 6 वर्ष नांदेडला राहिलीस, आता तुला पूर्ण वेळ देता येईल आणि तू कर, हा आत्मविश्वास त्यांनी मला दिला। जरी लहान असले तर त्यांनी मला ती सेवा मला मुखेडमध्ये द्यायची इच्छा का झाली। होमिओपॅथी जर्मनीमध्ये जन्म झालेला आहे। होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युएल हॅनेमान आणि विशेष ॲलोपॅथिक डॉक्टर होते, ते एक फिजिशियन होते आणि त्यांनी होमिओपॅथीचा शोध लावला। आज होमिओपॅथी जगामध्ये देशात प्रचलित आहे। ग्रामीण आणि जिल्हा महारुग्णालय तसेच विद्यालयामध्ये सुद्धा होमिओपॅथीचे वेगळे विभाग आज आहेत। यामध्ये आजारापेक्षाही त्या रुग्णाला विशेष महत्त्व दिले जाते। आम्ही म्हणतो मॅन इन डिसीज, तो आजार जो आहे तो रोग आहे मुळासहित त्याच्या शरीरातून जातो। होमिओपॅथीचे फायदे आहेत की औषध घेणं सोपं आहे, औषधांना कसलेही असे साईड इफेक्ट्स नाहीत, जिथे इतर पॅथीला मर्यादा आहे अशा काही आजारावर होमिओपॅथी उपचार पद्धती सरस ठरू शकते असा आमच्या पॅथीतल्या मेंटॉर्सचा अनुभव आहे। मायग्रेन आहे, मुतखडा, खुरूप, ऍसिडिटी, मूळव्याध, बालदमा, निद्रानाश आणि प्रत्येक प्रकारची ॲलर्जी यामध्ये होमिओपॅथीचे रिझल्ट खूप चांगले आहेत। मुतखडा आणि खुरूप यामध्ये तर ऑपरेशन सुद्धा पेशंटचे करू शकते। अशी ही होमिओपॅथीची तुमच्या सर्वांपर्यंत सेवा देण्याचा आज माझा मानस इथे पूर्ण होतोय, त्याबद्दल मला खूप आनंद आहे। प्रबळ इच्छाशक्ती आणि सातत्य हे असले की आपण सर्व काही मिळवू शकतो, याचा अनुभव आमच्या दोन्ही मुलांच्या वेळेस आम्ही पालकांनी घेतला। आमची मोठी मुलगी ऋतुजा MBBS फायनल इयरला आहे, एम्स नागपूर येथे ती फायनल इयर मध्ये शिक्षण घेत आहे। नंतर तिचाच आदर्श घेऊन आमचं वेदांत नीटमध्ये 720 पैकी 681 मार्क घेऊन एम्स मंगलगिरी आंध्र प्रदेश MBBS चे फर्स्ट इयरचे शिक्षण ते पण घेत आहे। त्यांनी दोघांनी त्यांचे करिअर तर निवडले, पण
छाती पण उंचावली, मान उंचावली. झेप उंच घेतली की यशाची उंची गाठता येते असं म्हणतात. आणि हे सिद्ध करत असणाऱ्या गुरूंचा सन्मान करण्याची संधी आज आम्हा कौरवात. गुरु शिष्याला घडवतात आणि मुखेड सारख्या ग्रामीण भागामध्ये वेदांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्याच्या या एम्स पर्यंतच्या प्रवासात गुरूंचा मोलाचा वाटा आहे. त्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे डोईबळे सर असं म्हणतात, आई वडिलांनंतर शिक्षकच मुलांचे खरे पालक असतात, कारण तेच मुलांसोबत खूप जास्त वेळ घालवत असतात. आणि हे डोईबळे सरांकडे पाहिल्यावर आम्हाला नेहमी जाणवतं वेदांबद्दलची त्यांची आत्मीयता. त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वामी विवेकानंद शाळेमध्ये त्याचे दिवस खूप आनंदात गेले. त्याच्यामध्ये जो सहभागीपणा आहे, खेळ, सर्व आणि इतर क्षेत्रामध्ये त्याचा सर्वांगीण विकास झाला आणि त्याचा पाया पक्का हा मुख्य शाळेमध्ये झाला. त्यानंतर यांनी वेदांची लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची खूप छान तयारी मुखेडमध्येच करून घेतली. तेव्हा इथे इंग्लिश स्कूल वगैरे असं जास्त CBSE स्कूल वगैरे नव्हते. त्या सरांनी त्याची कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करून वैयक्तिक लक्ष देऊन त्याची खूप तयारी करून घेतली आणि यश मिळवून तो एम्स सारख्या कॉलेजमध्ये आज शिकत आहे. त्यामुळं कोणीचा आता तसंच वेळ घालवण्याची मला संधी मिळाली. तर मी पाहिलं की त्या मुलांना खूप जास्त स्ट्रेस असतो आणि हा स्ट्रेस ते कसं मॅनेज करतात. त्यासोबत त्यांना अभ्यासाचा, पीअर प्रेशरचा खूप जास्त स्ट्रेस असतो आणि त्यांना असं वाटत असतं की आपल्यावर काहीतरी जिम्मेदारी आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी खूप वेळ दिलाय, आपल्याकडून सर्वांच्या खूप अपेक्षा आहेत. या अपेक्षांच्या ओझ्याखाली आणि त्यांचं जे भविष्य त्यांना पुढे दिसत असतं त्यापासून आपल्याला एक टर्निंग पॉइंट मिळणार आहे. तर त्यामुळे ती मुलं खूप डिप्रेशन मध्ये असतात. बऱ्याच वेळेस आमचा वेदांत सुद्धा खूप डिप्रेस व्हायचा, आता मी करू शकत नाही असं त्याला वाटायचं. पण भार्गव सरांची एक त्याच्यात पाठीवर आणि एकच शब्द वेदांत तू करू शकतोस हे त्याला एवढं मोटिवेशन द्यायचं लागायचा आणि त्याचंच आज फलित आहे की तो MBBS साठी एम्सला शिकत आहे. BP, शुगर, डायबिटीज, कॅन्सर, डिप्रेशन, नैराश्य याची सांगड घालण्याचा प्रयत्न करते. होमिओपॅथी माइंड लेवलवर खूप छान काम करते. म्हणून ह्या तरुण वयातील मुलं किंवा कोणीही ज्या वयोगटामध्ये नैराश्यामध्ये माणूस गेला तर त्याच्यावर होमिओपॅथी खूप छान पद्धतीने कारगर आहे. तर अशा या पॅथीला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय हार्दिक स्वागत करतो. ईश्वर आणि तुमच्या सर्वांचे शुभाशीर्वाद, शुभेच्छा यामुळे मला मिळावं आणि मी जोमाने काम करावं इथं अशी माझी अपेक्षा आज परमेश्वराजवळ व्यक्त करते आणि माझं लांबच चाललेलं प्रास्ताविक मी इथे थांबवते. थँक्यू. धन्यवाद मॅडम.